तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, सचिन तेंडुलकर शून्य रनावर एकूण किती वेळेस आउट झालेले आहेत? सचिन तेंडुलकर एकूण शून्यावर किती वेळेस आउट झाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे मित्रांनो. सचिन तेंडुलकर शून्यावर एकूण 20 वेळा आउट झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या तापमानामध्ये समतोल राखले जात असते? खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या तापमानात समतोल राखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हायपोथॅलेमस या ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या तापमानात समतोल राखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणत्या व्यक्तीने केला होता? भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जे आहे भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. कारगिल युद्ध भारतामध्ये एकूण किती दिवस चालले होते? कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 60 दिवस भारतामध्ये कारगिल युद्ध चाललेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. पाचोचे बेट म्हणून कोणत्या देशास ओळखले जात असते? पाचोचे बेट म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. श्रीलंका या देशाला पाचोचे बेट म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेण्यात येत नसते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नसते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्यासमोर 2 राहील. राज्यपाल या पदासाठी निवडणूक घेतली जात नसते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये बावनथडी हा प्रसिद्ध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रसिद्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील. भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन अत्यंत आवश्यक असते? कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. रेगूर मृदेची जमीन जे आहे कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त जमीन असते. पुढच्या प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. 12 ते 18 वर्षातील मुलांना सर्वात जास्त कशाची गरज असते ते सांगायचं आहे. 12 ते 18 वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कशाची सर्वात जास्त गरज असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रथिनांची 12 ते 18 वर्षाखालील मुलांना सर्वात जास्त आवश्यकता असते. पुढचा प्रश्न पाहूया. सिंह हा प्राणी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह असलेला आहे ते सांगायचं आहे. सिंह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. श्रीलंका देशाचे राष्ट्रीय चिन्ह सिंह प्राणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात येते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते सरोवर जम्मू काश्मीर राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. दाल सरोवर तसेच उलर सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात येते. पुढचा प्रश्न पाहूया. काळे लोह भारतातील कोणत्या राज्यात आढळते? काळे लोह भारतातील कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. गोवा या राज्यामध्ये काळे लोह आढळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानस सरोवर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते सांगायचं आहे. मानस सरोवर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्रह्मपुत्रा या नदीचा जो उगम आहे मानस सरोवर या ठिकाणी झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे आहेत? खालीलपैकी कोणकोणते रोग हवेमार्फत पसरणारे आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. क्षयरोग तसेच सर्दी तसेच इन्फ्लुएन्झा हे सर्व रोग जे आहे हवेमार्फत पसरत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. पांढरी लिली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? पांढरी लिली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इटली या देशाचे पांढरी लिली हे राष्ट्रीय चिन्ह आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात येत असतो? पद्मभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रजासत्ताक दिनी जो आहे भारतामध्ये पद्मभूषण पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आणले गेलेले आहे?
भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवसापासून कोणत्या वर्षापासून अंमलात आणलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 26 जानेवारी 1950 या वर्षीय दिवसापासून संविधान हे अंमलात आणलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते? परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी पंडित नेहरू यांना जे आहे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत ही कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मेघालय राज्यामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ उमनगोत नदी येते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे एकूण किती टक्के वजन असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. एकूण वजनापैकी 14% वजन हे शरीरातील हाडांचे असते. पुढचा प्रश्न पाहूया. पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात स्थित आहे? पोफळी विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. पोफळी विद्युत प्रकल्प जो आहे चिपळूण तालुक्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आलेला आहे? पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गुन्हेगार हा जो शब्द आहे पारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जात असते? सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यास खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. शिरा असे सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर वापरण्यात येत असते? स्ट्रेप्टोमायसिन औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरले जात असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. क्षयरोगावर जो आहे स्ट्रेप्टोमायसिन हे औषध वापरले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या भाषेत होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संस्कृत भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती. पुढचा प्रश्न पाहूया. संत्री किंवा संत्र्याच्या रंगाची फळे कोणत्या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. संत्री किंवा संत्र्याच्या रंगाची फळे खालीलपैकी कोणत्या अवयवासाठी उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. संत्री किंवा संत्र्याच्या रंगाची फळे जे आहे डोळा या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे करारामुळे कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आलेले आहे? पुणे करारामुळे खालीलपैकी कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अस्पृश्यांसाठी पुणे करारामुळे स्वतंत्र मतदारसंघ मान्य झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास झाले म्हणून केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास झाले म्हणून केळकर यांनी त्यांना खालीलपैकी कोणते पुस्तक दिले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बुद्धचरित्र पुस्तक जे आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास झाले म्हणून त्यांना केळकर यांनी दिलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. साधारण मनुष्य किती डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नसतो? साधारण मनुष्य एकूण किती डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 85 डेसिबलपेक्षा जास्त जे ध्वनीची तीव्रता आहे एक साधारण मनुष्य सहन करू शकत नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये सोन्यापेक्षाही महाग पियाचे पाणी आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सोन्यापेक्षाही महाग पियाचे पाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. दुबई या देशामध्ये किंवा शहरामध्ये पिण्याचे पाणी हे सोन्यापेक्षाही महागाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी रताळे खालीलपैकी कशाचा एक प्रकारात येत असतात? रताळे खालीलपैकी कशाच्या प्रकारात येतात किंवा असतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. रताळे जे आहे एक मुळाच्या प्रकारात येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. परकीय चलन मिळवून देणारा खालीलपैकी कोणता आंबा आहे ते सांगायचं आहे. परकीय चलन मिळवून देणारा आंबा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हापूस हा जो आंबा आहे परकीय चलन मिळवून देणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्व शिक्षा अभियान कोणत्या सरकारकडून राबवले जात असते? सर्व शिक्षा अभियान खालीलपैकी कोणत्या सरकारकडून राबवण्यात जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या दोन्ही सरकारकडून
सरकारकडून सर्व शिक्षा अभियान राबवले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. LPG मध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? LPG मध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ब्युटेन व आयसोब्युटेन हे 2 घटक जे आहे LPG मध्ये समाविष्ट झालेले असतात. हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात येते? हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सांगली जिल्ह्यामध्ये हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अप्रत्यक्षपणे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हरण्यासाठी जे आहे महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते? ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीभेद आहे असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी घुमराह या नृत्य प्रकारामध्ये कोणत्या देवीची पूजा केली जात असते? घुमराह नृत्य प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या देवीची पूजा केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुर्गा देवीची पूजा जी आहे घुमराह या नृत्य प्रकारात केली जात असते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटर आहे? पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे एकूण किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 720 किलोमीटर उंची जी आहे पृथ्वीवरील वातावरणाची उंची आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. पार्लेजी पुड्यावरील मुलगी आता किती वर्षाची म्हातारी झालेली आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. पार्लेजी पुड्यावरील जी मुलगी आहे ती आता सध्या एकूण किती वर्षाची झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 71 वर्षाची जी मुलगी आहे जी पार्लेजी पुडीवर सध्या दाखवण्यात येते ती झालेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मलम बनवण्यासाठी जे आहे मर्क्युरिक ऑक्साईडचा प्रामुख्याने उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? चांदोली धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयास ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हावडा रेल्वे स्टेशन भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले ठरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत ते सांगायचं आहे. हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्म आहेत? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. 23 प्लॅटफॉर्मचा समावेश हावडा रेल्वे स्टेशनमध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते एक जगातील सर्वात मोठे धरण आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते एक सर्वात मोठे धरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भाकरा नांगल हे जे धरण आहे सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लाकूड यामध्ये जे आहे सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो. पुढचा प्रश्न पाहूया. झोपेच्या तक्रारीवरील उपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवले जाते ते सांगायचं आहे. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले माफिन खालीलपैकी कोणत्या झाडापासून मिळवले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आफूच्या झाडापासून जे आहे झोपेच्या तक्रारीवर अतिशय उपयुक्त असलेले माफिन मिळवले जाते. तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केंद्र सरकारचे राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभाल करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते सांगायचं आहे. भगिनी निवेदिता खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांच्या भगिनी निवेदिता ह्या प्रमुख शिष्य होत्या.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त येते. पुढच्यापासून पाहूया. कोणत्या देशातील संख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्माला येत असतात? खालीलपैकी कोणत्या देशातील संख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ऑस्ट्रेलिया या देशाच्या लोकसंख्येपेक्षा किंवा जनसंख्येपेक्षा सर्वात जास्त मुले जे आहे भारतामध्ये जन्माला येत असतात. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की नक्कीच आवडेलच आहे आपल्या सर्वांना. आणि कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक, एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनल पण नवीन असेल सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळते कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर